जे रूपाने सुंदर आहेत त्यांना देव लवकर मिळतो का? नेमका देव कोणाला लवकर प्राप्त होतो? कृपा करून तुम्ही मला सांगा. त्यावेळेस श्री शुकदेव मुनी परीक्षित राजाला सांगायला लागले, अरे राजा, देवाने जर सौंदर्याचा विचार केला असता तर त्या ठिकाणी कुब्जाला देव भेटलेच नसते. देवाने धनाचा विचार केला असता तर गरीब सुदाम्याला मित्र मानलंच नसतं. देवाने ज्ञानाचा विद्येचा विचार केला असता तर गजेंद्राला देव भेटायला आलाच नसता. जातीपातीचा विचार देव करत नाही आणि जातीपातीचा विचार केला असता तर दासीपुत्र विदुराच्या घरी देव कण्या खाण्यासाठी आलेच नसते. व्याधस्त्या चरणं ध्रुवस्य चवयो विद्या गजेंद्रस्य का जातिरे विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जया किमु तत्र रूपम अधिकं कि तत्सुदाम्नो धनः भक्त्या तुष्यति केवलम परमया भक्ती प्रियो माधवः. भगवंत कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत, फक्त भाव भक्तीचा देव विचार करतात. कशानेच बांधला न जाणारा देव फक्त भाव बळे आकळे इरवी नाकळे करतळी आवळे तैसा देवा भावाचा फुलेला देवा भावाचा फुलेला देवा भावाचा फुलेला देवा भावाचा फुलेला वैकुंठ सोडोनिया आला वैकुंठ सोडोनिया आला सोडोनिया आला देवा भावाचा फुकेला देवा भावाचा फुकेला देवा देव फक्त भाव पाहतो, बाकी काही पाहत नाही. आता मराठी शब्दाला अनेक अर्थ असतात. भाव म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल देवाला कोणता भाव लागतो? सावत्र, सख्खा, का चुलत, का मावस, का आत्ते भाऊ, का मामे भाऊ. मराठी भाषा अशी एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. एका बाईचा पाय दुखायला लागला, डॉक्टरांकडे गेली. काही केले पाय दुखायचं राहीना. डॉक्टर म्हटले तुमच्या पायाचा एक्सरे करावा लागेल. ते बिचारीला कळे ना. ती म्हणली काय डॉक्टर? डॉक्टर म्हटले तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल. ती म्हणली बाई डॉक्टर साहेब काल सांगायचं ना मी पैंजण नसते का घालून आले. आता तिच्या पायाचा फोटो का बॅनरवर लावायचा होता का? अनेक अर्थ निघतात एका शब्दाचे. कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये आईने सांगितलं बाहेर जाता येत नव्हतं, असं वरून खिडकीतून कचरा टाकून द्यावा लागत होता. आई म्हणली बाळू माणूस बघून कचरा टाक. खिडकीजवळ 2 तास उभा राहिला, त्याला येता जाताना माणूसच दिसलं नाही. आणि 2 तासाने एक माणूस घाई मध्ये चालला होता, त्याने बरोबर खिडकी खाली त्या माणसाला येऊन दिलं आणि वरून बदा 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 कचरा टाकला. तो माणूस तिकडं आला, म्हणलं लेकराला काही वळण आहे का नाही, तुमच्या काही शिकवलं का नाही तुम्ही? तुमच्या मुलाने माझ्या अंगावर कचरा टाकला. आई म्हणते बाळू तुला म्हणलं होतं ना माणूस बघून कचरा टाक. तो म्हणला आई मला बोलू नको, 2 तास माणूसच बघत होतो. 2 तासांनी कुठं भेटलाय म्हणे. मग त्या विदुर काकाच्या घरी देव कण्या खायला गेले. ही कथा तुम्ही मला सांगा. परीक्षितीने श्री शुकदेव मुनींना विचारलेलं आहे. मग त्यावेळेसचा प्रसंग आहे. यदा तु राजन सुसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनिष्ट दृष्टी भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधून
प्रवेश लाक्षा भवने ददाह. ज्यावेळेस पांडवांच्या सोबत कौरव फार अन्याय करत होते, त्या पांडवांना मारण्यासाठी हे 100 कौरव षडयंत्र करत होते, नेहमी काहीतरी षडयंत्र करत होते. आणि त्यावेळेस विदुर काका महामंत्री होते आणि मंत्री असल्या कारणाने विदुर काकाने आपल्या भावाला समजावून सांगितलं धृतराष्ट्राला, दादा, अन्यायाच्या वेळेवर कधी न्यायाचं फूल येऊ शकत नाही. तुझी मुलं अन्याय करताय अरे आपल्या भावाच्या मुलावरती. अरे समजावून तू त्यांना सांग, अज्ञानी मुलं आहेत. अरे दादा, तू जर समजावलं तर ते समजतील. तू या दोन्ही डोळ्यांनी जरी आंधळा असलास तरी ज्ञानाचा 3रा डोळा सुद्धा तू झाकून ठेवलास. अरे तो डोळा उघड आणि खरं काय आहे ते पहा. अरे तुझा हा दुर्योधन किती अन्याय अत्याचार त्या पांडवांवरती करतोय. आणि हे सगळं ऐकलं त्या दुर्योधनाने. इतकं वाईट वाटलं त्या दुर्योधनाला. अरे दासीपुत्र विदुरा, मी तुला महामंत्री पद दिलं आणि माझ्याच विरोधात माझ्या बापाला भडकवतोस. आजपर्यंत मी तुला काका म्हणत होतो, पण आजपासून मी तुला काका म्हणणार नाही. माझ्या बापाचे कान भरतोस, माझ्याविषयी काही पण सांगतोस. जा, इथे राहायचं नाही. आणि विदुर काका म्हणले, अरे तुझ्यासारख्या पाप्याचं अन्न खाऊन माझी सुद्धा बुद्धी बिघडून जाईल. मला इथे राहायचंच नाही, तू काय जाय म्हणतोस. हे घे तुझ्या मंत्रिपदाचा राजीनामा, हे घे धनुष्यबाण. आणि मी निघालो. स्वतःच्या पत्नीला घेतलं आणि विदुर काका गंगेच्या किनारी एक गवतापासून पर्णकुटी बनवली आणि त्याच्यामध्ये राहू लागले. बरेच दिवस झाले विदुर काका तिथे राहत आहेत, सतत भगवंताचं भजन करतायत. जवळजवळ 12 वर्षाचा काळ लोटला आणि 12 वर्षानंतर एके दिवशी हस्तिनापूर नगरी अगदी नव्या नवरीसारखी सजवलेली आहे. सगळीकडे फुलांच्या माळा आहेत, सगळीकडे पुष्पांची सजावट आहे, रंगबिरंगी फुलं सगळीकडे लावलेली आहेत. सुंदर असं भगवंताच्या स्वागताची तयारी केली जाते. आणि गावामध्ये सप्ताह असल्याच्या नंतर सुद्धा अगदी गावातल्या लोकांना आनंद होतो, कारण देव आपल्या गावामध्ये आपल्या या असणाऱ्या धर्ममंडपामध्ये येणार असतो. म्हणून पहा, ज्या गावामध्ये सप्ताह सुरू होतो बऱ्याच ठिकाणी त्या गावामध्ये गुढिया उभारल्या जातात. पहिल्या दिवशी गुढ्या उभारल्या जातात तर काला होईपर्यंत त्या गुढ्या तशाच असतात. दारामध्ये सडा रांगोळी केली जाते. अगदी त्या ठिकाणी सुंदर प्रकारे गाव सजवलं जातं, घर सजवलं जातं. सुंदर असणारा जो धर्ममंडप आहे तो सजवला जातो, कारण भगवंताचं आगमन होणार असतं. आश्चर्य वाटलं या असणाऱ्या दोघांना, विदुर काका आणि सुलभा काकीला. काय नेमकं कोण येणार आहे. चौकशी केली तर कळालं भगवंत द्वारकाधीश शांतीदूत बनून येणार आहे. आणि शांतीदूत म्हणून द्वारकाधीश येणार म्हटलं, ऐकल्या बरोबर अगदी मनरूपी मयूर नाचू लागला. अतिशय आनंद झाला. खऱ्या भक्ताची लक्षणं काय असतात हे विदुर काकाकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल. अरे 12 वर्षानंतर आज देवाची भेट मला होणार आहे, देव पाहायला मिळणार आहे. विदुर काका घरी गेले, आपल्या पत्नीला सांगितलं, सुलभा, अगं उद्या शांतीदूत म्हणून द्वारकाधीश येतोय, उद्या आपल्याला त्याचं दर्शन होणार आहे. अगं अनेक दिवसाची असणारी प्रतीक्षा, ती प्रतीक्षा आपली उद्या संपणार आहे. पण विदुर काकी म्हणले, अहो आता काय तुम्ही मंत्री नाही, देवाच्या जवळ जाऊन तुम्हाला बोलता येणार नाही, जवळ जाऊन दर्शन घेता येणार नाही, आपण एक साधारण मनुष्य आहोत. पण विदुर काका म्हणले, अरे त्या देवाच्या जवळ जाऊन जरी देवाला भेटता नाही आलं, दर्शन घेता नाही आलं, त्या देवाने जरी आपल्याकडे पाहिलं नाही, पण आपण तर देवाकडे पाहू शकतो ना. लोकांनी पाहावं म्हणूनच परमार्थ माणसाने कधी करू नये. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जात होता आणि मंदिरात जाताना लोक त्याला हसायचे, हे कशाला मंदिरात जात असेल म्हणे, याला का देवाचं दर्शन घेता येतं का. मग ते आंधळ्याला म्हणे, का हो तुम्हाला देवाचं दर्शन घेता येत नाही, तुम्ही मंदिरात का जातात. तो अंध व्यक्ती म्हटला की मी जरी देवाला पाहू शकत नसलो पण देव तर मला पाहतोय ना म्हणे, रोज मी येतोय म्हणून, त्याच्याकरता मी मंदिरामध्ये जातो. आनंद झाला. रात्रभर झोप आली नाही दोघांना. या अंगावरून त्या अंगावर, या अंगावरून त्या अंगावर होत होते. आणि सकाळ पहाट झाली, दोघेही उठले
आणि उठल्याबरोबर जिथं भगवंताचं दर्शन होणार आहेत ना, लाखो लोकांची गर्दी आहे, गच्च असं त्या ठिकाणी लोकांची गर्दी भरलेली आहे. आणि त्या गर्दीमध्ये एका भिंतीला पाठ देऊन दोघे जण उभे राहिलेले आहेत. भगवंताचं आगमन झालं, मोठ्याने जय जयकार होतोय, ढोल ताशे नगारे भगवंताच्या स्वागतार्थ वाजवले जातात. द्वारकाधीश येणारे, सोन्याच्या द्वारकेचा मालक, म्हणून त्या हस्तिनापूर नगरीमध्ये अगदी जोरात भगवंताचं स्वागत केलं जात आहे. आणि तेवढ्यामध्ये भगवंताचा रथ, अनेक असे रथ आहेत आणि त्या अनेक रथामध्ये भगवंताचा भला मोठा असा एक रथ आहे सोन्याचा, आणि त्याच्यावर भगवान परमात्मा विराजमान झालेले आहेत. सुंदर भगवंताचा शृंगार आहे पहा. आणि भगवंताची नजर अशी प्रत्येकावरती जाते, पण असं वाटतंय भगवंत कुणाला तरी शोधताय. भगवंताचा कृपा कटाक्ष प्रत्येकावरती होतोय. आणि पाहता 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 भगवंताची नजर पाठीमागे उभा असणाऱ्या त्या विदुर काकावरती गेली, सुलभा काकीवरती गेली. भगवंताची नजर तिथे स्थिर झाली. भगवंताने स्मित हास्य केलं आणि भगवंताने डोळ्यानेच खुणवलं, आज मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. न बोलता सुद्धा माणूस भरपूर काही बोलतो. मी पहिल्या दिवशी सांगितलं, तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या अंतर्मनात काय भाव आहेत ते कळतंय पहा. सहज आपण म्हणतो या माणसाचे डोळे कसे आहेत, लय बोलके आहेत. आता डोळे कुठे बोलतात का? डोळ्याला तोंडच नाही बोलायला. पण न बोलता सुद्धा माणूस डोळ्यातून सुद्धा काही बोलू शकतो. केला इशारा, जाता जाता. त्यातले त्यात तो भगवंत आहे. तेरी मोठी मोठी नाही ना, अगदी मोठे मोठे डोळे आहेत पहा वृंदावनच्या बाकी बिहारीचे. अगदी मोठे मोठे डोळे आहेत देवाचे. आणि त्या डोळ्याने देवाने खुणवलं. विदुर काका म्हणले, काय होतंय पांडवांचं मी पाहतो, तू सुलभा घरी जा. अनेक लोकांसमवेत विदुर काका तिथं आलेले आहेत. तेरे मोटे मोटे नैन कचरारे, मैं जाऊं तो पे बलिहारी. तेरे मोटे मोटे नैन कचरारे, मैं जाऊं तो पे बलिहारी. मैं जाऊं तो पे भगवंताचे डोळे. ज्या भगवंताच्या डोळ्याला पाहिलं की भगवान परमात्मा त्या डोळ्यानेच प्रत्येकाचं चित्त चोरतो, मन चोरून घेतो. विदुर काका तिथं गेले, शांतीदूत बनून आलेले देव. दुर्योधनाने सुंदर असं स्वागत केलं.
स्वागत केल्याच्या नंतर भगवंत बसले, दुर्योधनाला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्याच्या नंतर दुर्योधनाला देव समजावून सांगू लागले, अरे पांडव हे सख्खे चुलत भाऊ आहेत तुझे, अर्ध राज्य तू त्यांना देऊ शकत नाहीस ना, तर एक काम कर, 5 जणाला 5 गावं दे, हे भांडण आपण इथेच मिटवून टाकू. राग आला दुर्योधनाला आणि दुर्योधन कडाडला, सुईच्या टोकावर बसेल ना एवढी जमीन सुद्धा मी त्यांना देऊ शकत नाही. सुचाग्रेणैव दास्यामि विनायुधेन केशव. अहो 5 गावं काय, अख्खं राज्य मी त्यांना देईन, पण त्यांनी माझ्या सोबत युद्ध करावं आणि युद्धामध्ये जे जिंकतील ना सर्व राज्य त्यांना. भगवंतही कडाडले, अरे युद्ध म्हणजे तुला का आजीच्या पुस्तकातली गोष्ट वाटते का? अरे टीव्ही मध्ये पाहिलं असतील, इकडे तिकडे युद्धाची चर्चा ऐकली असतील. अरे युद्ध म्हणजे सोपी गोष्ट नाही, रक्ताची पुरं वाहतील, कितीतरी घोडे मरतील, कितीतरी रथ मोडले जातील, ज्या ठिकाणी रक्ताचे सडे पडतील ना कितीतरी दिवस ती जमीन नापीक होईल. सोपं नाहीये युद्ध. पण काही केल्या दुर्योधन ऐकायला तयार नाही. भगवंतालाही थोडस क्रोध आला. दुर्योधन म्हणला, देवा सोड ना, बाजूला टाकून दे सगळं, एक काम कर, माझ्या आई गांधारीने तुझ्यासाठी 56 भोग बनवलेत, चल तू जेवण करून घे. देव म्हणले, हे बघ मी तुझ्या घरी जेवावं एवढं तुझं माझ्यावर काय नाही, प्रेम नाही, आणि दुसरी गोष्ट माझ्या घरी कशाची काही कमी. आणि तसंही मला त्या ठिकाणी जेवण्याकरता विदुर काकाने बोलवलेलं आहे. विदुर काका तिथंच होते. विदुर काका म्हटले, काय खोटं बोलतो म्हणे, मी कधी बोलवलंय, माझ्याच खाण्याची पंचायत, काय देऊ म्हणे मी याला. पण काही सांगता येत नाही, एवढ्या लोकांमध्ये या दुर्योधनाने पहिला माझा अपमान केला, पण एवढ्या लोकांमध्ये माझा मान वाढवला याने. मथुरेच्या बाजाराला जावं लागेल. आणि विदुर काका मथुरेच्या बाजाराला गेले. दही, दूध, लोणी, खडीसाखर, भगवंताला जे जे आवडते ते सगळ्या वस्तू घेऊन आले. आणि घेऊन आल्याच्या नंतर ते आणायला गेलेत, पण तोपर्यंत देव इकडे घरी गेले. त्या गवताच्या पर्णकुटीच्या समोर आलेत, आवाज देत आहेत, काकी काकी दार उघडा, दार, काकी दार उघडा. काकीने केशवाचा माधवाचा आवाज ऐकला आणि म्हणतात, काकी स्नान करत होत्या, मी स्नान करते याचं सुद्धा भान सुलभा काकीला राहिलं नाही. माझा केशवाला माधवाला, माझा केशवाला माधवाला जी पळायला लागल्या, पळत पळत गेल्या. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर केशवाला पाहिलं, माधवाला पाहिलं, आणि काकी एवढ्या मोहित झाल्यात, एवढ्या त्या ठिकाणी देह भान विसरल्यात. भगवंताने पाहिलं, स्वतःच्या अंगावरचं पितांबर काढलं आणि काकीच्या अंगावरती टाकलं. अरे केशवा, अरे माधवा, ये ना ये ना ये ना ये ना. हाताला धरलं, कुठं बसून कुठं नाही झालं देवाला. हातामध्ये पाठ घेतलं, ही जागा चांगली इथं बस, नाही नाही ही जागा चांगली इथं बस, नाही नाही ही जागा चांगली इथं बस. असं करता करता बऱ्याच ठिकाणी तो पाठ ठेवला. आणि तो पाठ सुईचा ठेवायचा तो उलटाच ठेवला. आणि देव त्या पाटावर बसले तर म्हणते, फार मऊ लागतोय. तो टोचत होता देवाला. ती काकीची अवस्था पाहिली, देवाने पोटावरून हात फिरवला आणि देव म्हणतात, काकी अगं फार भूक लागली, दे ना काहीतरी खायला. काकी म्हणली, माधवा भूक लागली, थांब मी आत्ता तुझ्या करता ताजी ताजी केळी घेऊन येते. हातामध्ये टोपली घेतली, केळी आणायला गेल्या. भगवंताने त्या ठिकाणी चुलीवर त्या रांधलेल्या बाजरीच्या कण्या पाहिल्या आणि देवाने ते कण्याचं पातेलं तोंडाला लावलं. पा विदुरा घरच्या भक्षुनी कण्या. फार फार आनंद आला. केळी आणली, काकीने स्वतःच्या हाताने सोलून द्यायची आणि देवाने ती खायची. पण काकी पाहत होत्या, कानातले कुंडल, गळ्यातले हार, भगवंताचं नाक, भगवंताचे डोळे, भगवंताची कुरुळे कुरुळे केस, भगवंताचा मुकुट, सर्वांगाचं निरीक्षण बारीक करत होत्या. आणि केळी सोलता सोलता केळीची साल देवाच्या हातात द्यायचं आणि केळीचा मधला गाभा जो आहे तो फेकून बाहेर टाकायचा. एक केळी खाल्ली, 2 खाल्ली, केळी खाल्ली का केळीची साल? देवाने 20-25 केळीची साल खाल्ली. मिठके मारू मारू स्मित हास्य करून देव खाताय. बराच वेळ झाला, तेवढ्यामध्ये विदुर काका आले. अगं ए आवर, पटकन आवर, जरा स्वच्छ कर, रांगोळी काढ, अगं तो माधव आपल्याकडे येणार आहे. सुलभा काकी त्यांच्याच नादात होत्या.
आणि सुलभा काकी त्यांच्या नादात असताना विदुर काकाने दृश्य पाहिलं. देव केळीची साल खाता मिटक्या मारू मारू आणि सुलभा काकी केळीची साल सोडून देवाच्या हातात देतात. सुलभा काकीला अशा हाताला धरलं आणि हलवलं. अगं सुलभा, कुठेस तू? दे भान विसरली का काय? अगं काय करतेस बघ. मग भानावर आल्या तर पाहताय देव काय खाताय? केळीची साल. आता मात्र वाईट वाटलं. डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू व्हायला लागले. डोळे डबडबले. देवा, अरे 12 वर्ष प्रतीक्षा केली, तू आमच्या घरी आला असताना आज मी तुला केळीची साल खाऊ घातली. चुकलो देवा माझ्याकडून. धर ही केळी, आता हे खा, माझ्या हाताने खाऊ घालते. विदुर काका म्हणले थांब, आता लोणी खडी साखर आणली. देवाला फार आवडतं. एका वाटीमध्ये लोणी खडी साखर आणि चमच्याने विदुर काका आणि सुलभा काकी देवाला खाऊ घालायला लागले. देवाने एक लोणी साखराचा घास खाल्ला आणि देवाने असं वाकडं तिकडं तोंड केलं जस काय देवाला फार आंबट लागले. विदुर काका म्हणले देवा काय झालं? साखर कमी पडली का? खडी साखर टाकू का अजून यात? देव म्हणले काका खरं सांगू का, राग नका मानू, पण जो गोडवा काकीच्या केळीच्या सालीमध्ये होता ना तो तुमच्या लोणी खडी साखरामध्ये नाही. इतकं गोड लागलं म्हणे, इतकं गोड लागलं. जशी शबरीची बोरी खाताना आनंद मला आला होता ना, तेवढाच आनंद आज तुमच्या इथं ही केळीची साल आणि ह्या कण्या खाताना आलाय. देव वस्तूचा भुकेला नाहीये. पहा, देव फक्त भावाचा भुकेलेला आहे, फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे. जिथं भाव आहे ना तिथं आपोआप देव आल्याशिवाय आणि आपला झाल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. आणि नंतर ज्यावेळेस उद्धवाची आणि विदुर काकांची वृंदावनामध्ये यमुनेच्या काठी भेट झाली त्यावेळेस सगळी हकीकत उद्धवजींनी विदुर काकाला सांगितली. आणि भगवंतनी धामाला जाताना उद्धवाला सांगितलं होतं की मी माझ्या विदुर काकाला काही देऊ शकलो नाही, म्हणून माझ्या असणाऱ्या त्या विदुराला तेवढं भागवत धर्माचा उपदेश करा. पण देवाने सांगितलं की एवढं सांगा, मला राम अवतारामध्ये शबरीची बोरं खाताना जेवढा आनंद आलता तेवढाच आनंद कृष्ण अवतारामध्ये त्या विदुर काकांच्या घरी कण्या खाण्यामध्ये आलेला आहे. विदुर काका आता त्या ठिकाणी मैत्री मुनींकडे आलेले आहेत आणि बद्रिकाश्रमामध्ये आल्याच्या नंतर दोघांचा संवाद सुरू होतोय. विदुर काका प्रश्न विचारतायत, मैत्री मुनी उत्तर देतायत. सुखाय कर्माणि करोति लोकै नतै सुखं वान्न दुपारमं वा विंदेत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदन्नः. सगळे सुखासाठी कर्म करतायत पण सुख कोणाला मिळत नाही. जसं जसं सुखाकडे जातोय तसं तसं दुःखामध्ये जातोय. कारण का, हा दुःखालय शाश्वतम, या संसारामध्ये सुख नाही. जिथं वस्तू हरवली तिथंच त्या ठिकाणी ती सापडेल, दुसरीकडे सापडणार. या संसाराला दुःखालय म्हटलंय. मग मला तुम्ही सांगा, ज्या संसारामध्ये सुखच नाही तिथं सुख मिळेल का हो? काही झालं, एकदा कथेला एक म्हातारी आली, कथेमध्ये आल्याच्या नंतर अशी माती उकरायला लागली. आता तिचं पाहिलं आणि समोरची करायला लागली. तिच्या पुढचीने पाहिलं तर ती तसंच करायला लागली, माती उकरायला लागली. आता कथेमध्ये टाळ्या वाजवतात भजनात का माती उकरतात? म्हणलं माती कस काय उकरायला लागल्या? मला वाटलं त्या गावची पद्धत आहे का काय, काय माहिती. ती म्हणली नाही, मला नाही माहिती. म्हणली ती धोंडाबाई उकरायला लागली म्हणून मी उकरायला लागले. धोंडाबाईला विचारलं, ती म्हणली ती कोंडाबाई उकरत होती म्हणून मी उकरायला लागले. असं करता करता मागचीला विचारलं, ती म्हणली ताई काय झालं? सकाळी बाळा शाळेत चालला म्हणले, आणि जाताना बाळाची चड्डी फाटली होती म्हणून सुई दोरा घेतला आणि ती शिवून दिली. आणि शिवून दिल्याच्या नंतर त्याने ती चड्डी घातली, तो शाळेत गेला, पण सुई दोरा डब्बीत ठेवायचाच विसरले. आत्ता ध्यान आले म्हणून इथं शोधते, म्हणली सापडतो का. आता तिचा सुई दोरा कुठं राहिला होता? घरी. आणि शोधते कुठं? कथेत. सापडेल का? ती म्हातारी शोधता शोधता त्या मातीत गेली तरी तिला ते सापडणार
मग तसं संसारात सुख नाहीच आहे, सुखाचा भास आहे. जसं राजाने नकली हार जरी घातले तरी आपला भास होतो तो सोन्याचे असतात. आणि एखाद्या गरीबाने खरं खुरं सोन्याचं घातलं तरी पळय, तुला कशाचं मिळणार आहे, नकलीच असेल. खरं असून त्या ठिकाणी आपल्याला खोटं वाटतं. हा जो भास आहे तो सुखाचा भास आहे. सृष्टीचा उत्पत्तीचा प्रश्न विचारलेला आहे. भगवान विष्णूने नाभी कमलापासून ब्रह्मदेव आणि सनक सनंदन सनातन सनत कुमार यांची त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. आणि पुढे त्या ठिकाणी मरीचिर अत्री अंगरस पुलह पुलस्त क्रतु भृगुर्वशिष्ठ दक्षश दशमस्तत्र नारद. ब्रह्मदेवाने वाणीपासून सरस्वतीला जन्म दिलेला आहे, आपल्या छायेपासून कर्दम ऋषींना, आणि ब्रह्मदेवाच्या उजव्या आणि डाव्या अंगापासून स्त्री पुरुषाची पहिली जोडी ती म्हणजे मनु आणि शतरूपा. मनुचे वंशज आपण आहोत म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं. आपली उत्पत्ती मनु आणि शतरूपेपासून झालेली आहे. पण काही काही लोक म्हणतात माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली. कुठून? माकड त्या ठिकाणी चालता 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 हळूहळू उभा राहिलं आणि उभा राहिले की त्याची शेपटी गळून गेली आणि त्याचं काय झालं, माणसात रूपांतर झालं. मग आता जी माकडं आहेत त्या माकडाचं माणसात का रूपांतर व्हायना? असे दोघं नवरा बायको शेतात गेले आणि शेतात गेल्याच्या नंतर काय झालं, असं नवरा झाडाखाली बसला होता आणि बसल्याच्या नंतर त्या दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. तो असा झाडावर चढायला लागला पण बिचारायला चढतात येईना. ती म्हणली, काय खरंय बाळाचं बाप तुमचं, तुमच्यापेक्षा माकडं बरी. वाईट वाटलं बिचाऱ्याला. 8 दिवस झाडावर चढण्याची प्रॅक्टिस केली आणि 8व्या दिवशी बायकोला झाडावर चढून दाखवलं. त्याला वाटलं आता तरी बायको कौतुक करेल. तो म्हणला, बाळ्याची माय बघ मला झाडावर चढता यायला लागलं का नाही. ती म्हणली, काय झालं चढता यायला लागलं म्हणून? फार मोठा त्या ठिकाणी काही पराक्रम केला की काय? अहो तुमच्यात आणि माकडात फरक तरी काय? चढता येत नव्हतं तेव्हा माकड आणि आता चढून दाखवलं तरी माकड. बायको ती बायको, तिच्यात बदल होईल का? नाही म्हणते. पहा अवघड आहे. मनुष्यत्वरूपे जे आपण त्या ठिकाणी असणारे वंशज आहोत म्हणून आपल्याला मानव म्हटलं जातं. आकुती देव होती प्रसूती, 3 मुली आणि 2 मुलं, प्रियव्रत उत्तान 5. या 5 असणाऱ्या त्या ठिकाणी मुलांना त्यांनी जन्म दिलाय. पुढे कश्यप ऋषी, दिती, अदिती, धनु, काष्टा, सुरसा अशा अनेक त्यांच्या पत्न्या. दितीपासून दैत्य आणि आदितीपासून देवांचा त्या ठिकाणी जन्म आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं मनु शतरूपेला सृष्टीचा विस्तार करा, पण मनु राजा म्हटले की पृथ्वी जी आहे ती पृथ्वी काय झालेली, समुद्रामध्ये बुडालेली आहे. मग मी निर्माण केलेली सृष्टीने राहायचं कुठं? मग राहायचं कुठं म्हटल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला शिंक आली आणि शिंक आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताचा वराह अवतार झालेला आहे. पहा, वराह देव भगवान की जय. छोटेसे असणारे वराह पाहता पाहता पर्वताकार झालेले आहेत. पण ही पृथ्वी समुद्रामध्ये कुणी नेऊन ठेवली होती तर दिती आहे. सायंकाळच्या वेळेस पतीकडे काम याचना केली आणि कश्यपाने तिला शाप दिला की तुझ्या पोटी 2 दैत्य जन्माला येतील. आणि हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष असे 2 दैत्य जन्माला आलेत. तेच रावण, कुंभकर्ण, तेच शिशुपाल, दंतवक्र. त्या हिरण्याक्षने ती पृथ्वी समुद्रामध्ये नेऊन बुडवलेली आहे. पर्वताकार झालेले वराह भगवान समुद्रामध्ये जातात, त्या हिरण्याक्षचा वध करतात आणि पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढून पुन्हा प्रस्थापित करतात आणि मनुष्य रूपा या असणाऱ्या सृष्टीच्या विस्ताराला सुरुवात करतात. देवहूती ब्रह्मदेवाच्या छायेपासून निर्माण झालेले कर्दम ऋषी, त्या कर्दम ऋषींशी देवहूतीचा विवाह होतो आणि या देवहूतीच्या पोटी भगवंताचा अवतार कपिल देव भगवान की. 9 मुली आणि 9 मुलीनंतर कपिल भगवंताचा अवतार होतो. पुन्हा कश्यप ऋषी भजन करण्याकरता वनात निघून जातात. देवहूती आणि कपिल मुनींचा सुंदर असा संवाद आलेला आहे. त्याला श्रीमद भागवतामध्ये कपिल गीता असं म्हटलं जातं आणि 3य स्कंद या ठिकाणी समाप्त होतो.
चतुर्थ स्कंदाच्या सुरुवातीला ज्या बाकीच्या 2 मुली आहेत त्या बाकीच्या 2 मुलींचा जो वंश विस्तार आहे तो सांगितलेला आहे. मनस्तु शतरूपाया तिस्र कन्याश जगिरे आकुतिर्देवभूतिश्च प्रसूतिरिती विसृता. जी आकुती नावाची मुलगी आहे ती पुत्रिका धर्मानुसार ऋषी प्रजापतीला देण्यात आली आणि त्यांच्या पोटी यज्ञदेव भगवान की श्रीमद भागवत महापुराण यज्ञ भगवंताचा अवतार झालेला आहे. आणि पुढे जी प्रसूती नावाची कन्या आहे त्या प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला आणि त्या दक्ष प्रजापतीच्या पोटी 16 कन्या आल्या आणि त्या 16 कन्यामध्ये एक भगवान भोलेनाथाची जी पत्नी जिचं नाव आहे सती त्या सती मातेचा अवतार झालेला आहे. त्या सतीचं चरित्र पाहण्या अगोदर 2 मिनिटं सगळ्यांनी उठून उभा राहायचं. भगवान भोलेनाथाचं भजन होईल. सारे देवों में सबसे निराला सारे देवों में सबसे निराला मेरा भोला है डमरू वाला मेरा भोला है डमरू वाला. सारे देवों में सबसे निराला देवों में सबसे निराला मेरा भोला है डमरू वाला मेरा भोला है डमरू वाला.
प्रसूती नावाची कन्या ती दक्ष प्रजापतीला दिली. 16 कन्या सती नावाची भगवान भोलेनाथाला त्या ठिकाणी दिलेली आहे. एके दिवशी सतीला राग आला आणि सतीने योग अग्नीमध्ये स्वतःचा देह त्या ठिकाणी पेटवून घेतला. सती मातेला आपल्या पित्याचा राग का आला? विदुरजी मैत्री मुनींना विचारतात. बापाचं तर मुलीवर फार प्रेम असतं, असं काय झालं होतं सतीला राग आला? दक्ष प्रजापतीला प्रजापती पद दिलं. अहंकारित अभिमान झालेला दक्ष स्वागत समारंभ ठेवलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश सगळे देव आलेले आहेत. ज्याचं स्वागत आहे तो उशिरा येतो, उशिरा आला सगळे उठून उभा राहिले, पण हे तिघे जण उठून उभा राहिलेले म्हणून राग आला. त्या सभेमध्ये आल्याच्या नंतर फडफड फडफड बोलू लागला, अत्यंत क्रोधाने बोलू लागला. या सभेमध्ये काही असे असभ्य लोक आहेत, त्यांना कोणाशी कसं वागावं कळत नाही. अरे कोणाशी कसं वागावं कळेल काय? राहतात स्मशानामध्ये, भूत प्रेतांच्या समवेत राहतात, खातात काय, अंगावरती लेतात काय, चिताभस्म लावतात, सर्पाचे हार गळ्यामध्ये घालतात. एक जण म्हणलं कोणाविषयी बोलतात? आटत उन्मत्त व नग्न व्यक्त केशो हसन रुदन, कधी हसतो कधी रडतो, वेड्यासारखं विचरण करतो. अहो कोणाविषयी बोलतात? अरे या शंकराविषयी बोलतो. एक जण म्हणे शंकर दुसरं कोण नाही, तुमचा जावई आहे. म्हणे हो ना, माझी हरणांसारखी डोळे असणारी मुलगी या माकडासारखे डोळे असणाऱ्या शंकराला दिली. माझा बापाचा ऐकून माझ्या मुलीचं मी वाटोळं केलंय असं बोलायला लागला. शंकराची निंदा ऐकणं पाप आहे. शिवगणांनी कानावरती हात ठेवले. नंदीला राग आला. नंदी म्हणला अरे ए दक्षा, मुंडक हलवून हलवून काय बोलतो, शाप देतो तुला. एक दिवस तुझं मुंडक तोडावं लागेल आणि बोकड्याचं मुख तुला बसवावं लागेल. भृगु ऋषी दाढीवरून हात फिरवतो तर दाढीच उपटून काढील. पुष्याला म्हणे दातच तोडून काढील. भगवान भोलेनाथ म्हणले स्वागत समारंभ का शाप समारंभ, निघून गेले तिथून. आणि बऱ्याच दिवसांनी पुन्हा कणखोल क्षेत्रामध्ये हरिद्वारमध्ये एक यज्ञ ठेवलाय. सगळ्यांना बोलावले पण बोलवलं नाही सती आणि भगवान महादेवाला. विमानं जात आहेत. सती मातेनं पाहिलं. सती मातेनं विचार केला आज आपल्याला बोलवलेलं नाहीये. वाईट वाटलं. भगवान भोलेनाथाला म्हणे चला ना विनंती करू लागल्या. भगवान भोलेनाथाची पाय हातामध्ये धरले सेवा करू लागल्या. भगवान भोलेनाथ काही ऐकायला तयार नव्हते. सती मी माझा अपमान सहन केला पण तू अपमान सहन करू शकत नाही. पण माहेरला जायला स्त्रीला काही कारण. आणि ज्या दिवशी बायको जरा जास्तच गोड बोलन, पुरुष मंडळीची संख्या कमीच आहे, पण ज्या दिवशी गोड बोलन त्या दिवशी लक्षात ठेवायचं तिला काहीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय ती गोड बोलत. सती माता फार प्रेमाने पाय दाबत होत्या, चला ना म्हणत होत्या. आणि माहेरी जायचं म्हणलं की यांना कारणच लागत नाही. कसंही असू द्या माहेर, पण त्या माहेरचं काय असतंय बाईला कौतुक असतंय. एक जण म्हणते वाटेच्या ग वाट सऱ्या काय पाहते खेड्याला, आणि सोन्याचं ग कुलूप माझ्या भावाच्या दाराला. आणि भावाच्या घरात जर रात्री झोपलं तर आकाशातलं चांदणं त्या पत्र्यातून दिसतंय. सरे छिद्र पडलेत पत्र्याला आणि कुलूप सोन्याचं. एक म्हणते पाठीच्या ग भावराया, पाठीचा ग भाऊ राया, भाऊजाईच्या नादी लागून गेला की ग वाया. निंबोणीच्या झाडा मागे भाऊ माझा ग दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी नाली पोलिसाची गाडी. काय म्हणतील सांगता? जायचंय म्हणे. देव म्हणे सती तुला जायचंय तर जा. सती माता जायला निघतात. नंदी गण वगैरे सोबत पाठवतात. छोट्यातल्या छोट्या देवाला भाग दिलाय पण माझ्या नवऱ्याला भाग दिला नाही म्हणून सती मातेला वाईट वाटतं. अत्यंत क्रोध येतो. पतिव्रता स्त्री स्वतःचा अपमान सहन करते पण आपल्या पतीचा अपमान सहन करत नाही. अरे दक्षा, माझ्या पतीला अमंगळ अपवित्र म्हणतोस, पण तो शिव हे सगळ्याचा कल्याण करणार आहे. अरे आता मी जर परत गेले ना तर मला म्हणेन दक्षिणी आलीस का, आता तव उत्पन्न इदम कलेवरम न धरियश, तुझापासून निर्माण झालेला हा देह आता मला ठेवायचा नाही.
इतका क्रोध आला आणि क्रोध अग्नीमध्ये सतीमातेने देह स्वतःचा पेटवून घेतला. नंदीगणाने पाहिलं, धडाम दिशे सती खाली पडले. पळत पळत गेले, भगवान भोलेनाथाला सांगितलं. भगवान भोलेनाथ ताडकन उठले, एक जटा उपटली, जमिनीवर आपटली. वीरभद्र तयार झाला. काय करू? जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर. चालायला लागला तर पृथ्वी डगमगायला लागली, पर्वत डगमगायला लागली, थरकाप पृथ्वीला सुटला. असं त्या ठिकाणी वारं सुटलेलं आहे. सगळ्यांना वाटलं काय झालं, भूकंप होतोय की काय. दक्षाच्या यज्ञामध्ये आला, दक्षाचं मुंडकं उडवलं. जो मंडप आहे तोडून इकडे तिकडे सगळा फेकून दिला. भृगूची दाढी उपटून काढली, कुशाचे दात पाडले. वीरभद्र परत आला, भगवान भोलेनाथामध्ये विलीन झाला. आणि विलीन झाल्याच्या नंतर सगळे देव घाबरून पळून गेले होते. पुन्हा सगळे देव आलेले आहेत. भगवान भोलेनाथाला क्रोध आलेला, अत्यंत क्रोध. भगवान भोलेनाथ तांडव नृत्य करू लागले. तिसरं नयन भगवान भोलेनाथाचं उघडलेलं आहे, म्हणजे सतीगत प्राण झाली. याचं दुःख भगवान भोलेनाथाला आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्तने गले वलंब लंबितांबुजात तुंगमाळे डमट 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 भोलेनाथाची स्तुती करतात. भोलेनाथाला घेऊन यज्ञामध्ये जातात. यजमानाला आणा, यजमानाचं मुंडकं स्वाहा झालेलं आहे. बोकड्याचं मुख आणतात, बसवतात आणि तो यज्ञ पूर्ण करून घेतात. भोलेनाथाशिवाय कुठलंच त्या ठिकाणी कर्म, कुठलंच कार्य होऊ शकत नाही. पंचदेवतेला अत्यंत महत्त्व आहे. गणपती बाप्पा, भगवान भोलेनाथ, विष्णू, देवी आणि सूर्य. कुठलीही पूजा असेल तर या पंचदेवतेचं पूजन करावं लागतं. म्हणून पुढे त्या ठिकाणी हा दक्ष प्रजापती आणि सतीचा कथाभाग झाल्याच्या नंतर पुढे जे पुत्र आहे मनुष्य रूपेचा उत्तानपाद, त्याचं चरित्र सांगतात. जाये उत्तानपादस्य सुनीती सुरुची स्तयो सुरुची प्रेयसी पत्नीर नेतरायत सुतो ध्रुवः. उत्तानपाद नावाचा राजा आहे आणि त्या राजाला 2 पत्नी आहेत. एक आहे सुरुची आणि एक आहे सुनीती. फक्त 10 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्यायचं. सुनीती, नीती म्हणजे शास्त्र, सु म्हणजे चांगलं त्या ठिकाणी शास्त्र जे आपल्याला सांगते, आणि रुची म्हणजे आवड. मला तुम्ही सांगा, शास्त्राप्रमाणे वागायला आवडतं का आपल्या आवडीप्रमाणे वागायला आपल्याला आवडतं? आवडीप्रमाणे, बरोबर आहे का नाही? शास्त्र सांगतं मांसाहार करू नका, आणि आम्हाला काय होतंय तेच आवडतंय. सत्यम वद धर्मम चर, खरं बोला शास्त्र सांगतं. अतिथी देवो भव, शास्त्र सांगतं अतिथी देवो भव. घरी आलेले पाहुणे देवासारखे असतात. आताच्या लोकाला पाहुणे आले की अडचण होते का नाही? घरी आलेले पाहुणे कधी जातील, पोह्यावर गेले तरी चालतील,
नाही तर नुसता चहाच घेऊन त्यातली त्यात चहा नको म्हणले तरी चालतील. पूर्वी पाहुणे आले तर 15-15 दिवस राहत होते. 2 पत्न्या आहेत, पण सुनीतीचा त्याग केलाय आणि त्या राजाने सुरुची स्वतःच्या जवळ ठेवलेली. पण जो नीतीने जगतो त्याच्या पोटी ध्रुवाचा जन्म होतो आणि त्या सुनीतीच्या पोटी ध्रुव बाळाचा जन्म झालेला आहे पहा. आणि त्या सुरुचीला सुद्धा एक पुत्र आहे छोटासा, ज्याचं नाव आहे उत्तम. एके दिवशीचा प्रसंग आहे, अशी लहान मुलं खेळत होती आणि खेळत असताना तेवढ्यामध्ये हा जो उत्तम आहे त्याला आपल्या बापाची आणि आईची आठवण आली. पळत 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 निघाला आणि पळत पळत निघाल्याच्या नंतर आल्याबरोबर राणीने राजाने हात पुढे घेऊन त्याला मांडीवर बसवलं. त्याच्या पाठीमागे ध्रुव पळत आला आणि राजाने दोन्ही हात पुढे केले. कशा करता? त्या असणाऱ्या ध्रुवाला घेण्याकरता. पण राणीने ते हात मागं सारले. अहो, हा जरी तुमचा पुत्र असला पण त्याने माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही. आणि सौती मत्सर फार अवघड असतो. आहे का कोणाला? झोपल्या का काय? अवघड असतो पहा. ढकलून दिलं ध्रुवाला आणि ढकलून दिल्याच्या नंतर इतका राग ध्रुवाला आला, इतका क्रोध ध्रुवाला आला. ध्रुवाने आपला खालचा ओठ आपल्या दाताने धरून ठेवला. आईचे संस्कार होते, कुणाला वाईट बोलायचं नाही, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचा आदर मान सन्मान ठेवायचा. अत्यंत क्रोध, अंग थरथर थरथर कापू लागले, चेहरा लाल बुंद झालाय, डोळ्यातून आग तो ध्रुव ओकतोय. जसं सापाला दांड्याने मारावं आणि जसा चवताळलेला साप असतो ना, तशी अवस्था त्या ध्रुवाची झालेली आहे. पण काही केल्या ध्रुव काही बोलणार. आईचे संस्कार आहेत, आई बोलून म्हणून बोलत नाहीयेत. आणि तेवढ्यामध्ये तिने सांगितलं, अरे तुला बापाच्या मांडीवर बसायचंय ना, तर एक काम कर, तपसाराध्य पुरुषम तस्यैवानुग्रहेण मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छचीन उपासनम. जा वनात जा, तप कर. आणि त्या तपाने देव प्रसन्न झाला ना, तर देवाला म्हणावं, मला सुरुची मातेच्या पोटी जन्म दे. परीक्षित राजाला श्री शुकदेव मुनी सांगतात, मैत्रेय मुनी विदुर काकांना सांगतात, हिने फक्त ध्रुवाचा अपमान नाही केला तर देवाचा सुद्धा अपमान केला. की देवाची तपश्चर्या कर आणि मग माग की गर्भात मला जन्म दे. आणि आपण सगळे परमार्थ कशा करता करतो? गर्भात न येण्यासाठी करतो. म्हणजे देवापेक्षाही हिचा गर्भ मोठा आहे का? हिने देवाचा सुद्धा अपमान केला. मुलांनी ध्रुवाला उठवलं, आईकडे नेलं. स्पुंद स्पुंद त्या ठिकाणी तो ध्रुव बाळ रडतोय. आईने ध्रुवाला जवळ घेतलं, खांद्यावरून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. अरे बाळा, का रडतोस? काय झालं तुला? सांग ना मला. कुणी बोललं का तुला? काय वाईट वाटलं? पण सज्जन असे असतात, दुर्जनाची निंदा सुद्धा आपल्या मुखातून कोणाविषयी वाईट बोलत नाही. ध्रुवाने एकही शब्द सांगितला नाही, पण मुलांनी घडलेली हकीकत सांगितली. आता त्या सुनीतीच्या जाग्यावर दुसरी जर असती तर कमरेला पदर खोवला असता आणि हातात काठी घेऊन तिच्याकडे भांडायला गेली असती. का ग, काना मागून आली, तिखट झाली, मी मोठी आहे आणि माझ्या पोराला ढकलून देतेस का? तुझ्या एकटीचाच नवरा आहे का? माझा नवरा नाही का? 2 बायकां फजिती आहे का? असा संक्रांतीचा प्रसंग होता आणि संक्रांत सांगायला ब्राह्मण येणार होते. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवसाचा तो भोगीचा दिवस. हिला वाटायचं माझ्याकडे जेवावं आणि तिला वाटायचं माझ्याकडे जेवावं. एक राहत होता वरती, एक राहत होती खाली. सकाळी खालची कडं जेवायचं, संध्याकाळी वरची कडं जेवायचं नियम होता. पण भोगीचा दिवस असल्यामुळे हिला वाटायचं माझ्याकडे जेवावं आणि तिला वाटायचं माझ्याकडे जेवावं. ही पायाला धरून ओढायला लागली आणि ती वरची हाताला धरून ओढायला लागली. मध्येच लटकते राहीना, अशी अवस्था झाली. तेवढ्यामध्ये ब्राह्मणाला संक्रांत सांगायला म्हणला, ऐका हो ऐका, यंदा संक्रांत कशावर आली? तो म्हणला, माझ्यावरच आल्यासारखे दिसायला लागले. परिस्थिती अवघड आहे. समजावून सांगते, रे काय वाईट सांगितलंय? जन्म देणारी मी आई, मी सुद्धा तुला सांगू शकले नाही तेवढं तिने सांगितलंय. जा तप कर. अरे जा तप कर, जा वनामध्ये जा. आणि छोटासा असणारा ध्रुव
तप करण्याकरता वनामध्ये निघालेला आहे पहा. ध्रुव बाळ तपस्या करण्याकरता निघालेले आहेत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हरि ओम. नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. छोटासा 4.5-5 वर्षाचा ध्रुव तपश्चर्या करण्याकरता सावत्र आईच्या सांगण्यावरून वनामध्ये निघालेला आहे पहा. वनामध्ये जात असताना निर्जन अशा वनामध्ये ध्रुव बाळ भगवंताचं भजन करत 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 तल्लीन होत निघालेले आहे. वनातच फिरा. आणि वनात फिरत असताना भटकलेल्या जीवाचं मार्गदर्शन करण्याकरता भगवंताने ज्यांच्याकडे ते खातं दिलेलं आहे महर्षी नारद त्या ठिकाणी येतात पहा. ब्रह्मर्षी वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि महर्षी नारद त्या ध्रुवाची परीक्षा घेण्याकरता आलेले आहेत. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण
नारद महर्षी आणि ध्रुव बाळाची चर्चा सुरू आहे पहा. नारदजी ध्रुव बाळाला विचारतात, अरे कुठं चाललास तू? ध्रुव बाळ म्हणतात, तुम्ही कोण आहेत? मी तुम्हाला ओळखलेलं नाहीये. अरे मला नारद बाबा म्हणतात. पण इथं कशा करता आलात? अरे तू एकटा जात होता, कुठे चाललास, कशासाठी चाललास हे विचारण्याकरता आलोय तुला. अरे कुठे चाललास? ध्रुवाने उत्तर दिलं, मी तपश्चर्या करायला चाललोय. नारदजी हसले आणि नारदजी म्हणतात, अरे एवढ्या छोट्या वयामध्ये तपश्चर्या करायला जात असतात का? अरे तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे, या वयात तपश्चर्या करायला जातं का कुणी? परीक्षा घेतायत नारदजी ध्रुवाची. आणि ध्रुवाने सांगितलं, माझ्या आईने सांगितलंय तपश्चर्या करण्याकरता, भजन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता वयाची अट नसते. पहिली परीक्षा ध्रुव पास झाला. अरे पण एवढं छोटस वय तुझं, तुला हाताने खाता येतं का? नाही, मला आई मांडीवर बसून स्वतःच्या हाताने खाऊ घालती. अरे मग या वनामध्ये तुझी का आई तुला खाऊ घालण्याकरता येणार आहे का? अरे तुला कोण खाऊ घालीन इथं? पुन्हा ध्रुवाने अगदी धिटाईने उत्तर दिलं, मला माझ्या आईने सांगितलंय, ज्या देवाने आईच्या गर्भात तुला अन्नाची व्यवस्था केली, तो देव तुला जंगलात उपाशी मरू देणार नाही, खाण्याचीही तुझी व्यवस्था करेल. दुसरी परीक्षा पास झाला ध्रुव. आणि आता तिसरी परीक्षा. अरे तू निघालास वनामध्ये, तपश्चर्या करायला निघालास, त्या देवावर तुझा भरवसा आहे. अरे पण तुला माहितीये का या जंगलामध्ये कोण राहतं? मोठे मोठे सर्प आहेत, अरे सिंह आहे, वाघ आहे, असे हिंसक प्राणी आहेत. अरे तुझा तर नाश्ता करून घेतील, कोवळं मांस खाऊन टाकतील, एका घासात तुला खाऊन घेशील. भीती दाखवण्याचा प्रयत्न करताय नारदजी. पण ध्रुव बाळाने सांगितलं, अहो मला माहिती आहे, माझ्या आईने सांगितलंय, वाघात देव असतो, सापात देव असतो, ते तुला काहीच करू शकत नाहीत, माझ्या आईने सांगितलं. आणि नारदांनी परीक्षा घेतल्याच्या नंतर नारदांनी विचार केला, अरे खरं खुरं भगवत प्राप्तीसाठी हा निघालाय. नारद महर्षींनी ध्रुवाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मस्तकावरती हात ठेवून नारद महर्षींनी ध्रुव बाळाला सुंदर असा त्या ठिकाणी मंत्र दिला. आणि मंत्र दिल्याच्या नंतर सांगितलं, जा या मंत्राचा जप कर, तुला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि ध्रुव बाळ ते मंत्र घेऊन त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि भगवंताचं त्या मंत्राचा जप करतात. इथंच बसा, कुठं जाऊ नका, खाली बसा मांडी घालून. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 वासुदेवाय मेरो वासुदेवाय. वासुदेवाय मेरो नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि बोल. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्रणानेन देवस्य कुर्याद्द्रव्यमयं बुधः. मस्तकावर हात ठेवून मंत्र दिला आणि ध्रुवबाळ तत्तातं गच्छ भद्रं ते यमुनायास्तटं शुचि पुण्यं मधुबनं यत्र सानिध्यं नित्यदा हरे. परम पावन मोक्षदायिनी असणारी जी मथुरापुरी आहे,
त्या मथुरापुरीमध्ये त्या ठिकाणी गेलेले सुंदर असणाऱ्या त्या यमुनेमध्ये स्नान केलं आणि स्नान करून तिथे जे मधुबन हे क्षेत्र आहे त्या मधुवनामध्ये तपश्चर्या करण्याकरता एका झाडाच्या खाली मांडी घालून ध्रुवबाळ त्या ठिकाणी बसलेले आहे. ध्रुवबाळाने नियम धारण केलेला आहे. त्रित्रांते त्रित्रांते कपित्य बदराशनः आत्मप्रत्यानुसारेण मासम नित्यर्चनम हरिम. 3 दिवसाला एकदा उठायचं बरं का महिला मंडळ, लक्ष द्या. 3 दिवसाला एकदा उठायचं ध्रुव बाळाने आणि उठल्याच्या नंतर वनातले असणारे जे फळं आहेत ती फळं खायची आणि फळं खाऊन त्या ठिकाणी काय करायचं की यमुनेचं पाणी प्यायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी भजन करायचं. 1 महिना झाल्याच्या नंतर द्वितीयंच तथा मासम षष्ठे षष्ठे अर्भुको दिने. पुन्हा 1 महिना झाल्यावर कठोर कठीण तपश्चर्या केली. 6 दिवसातून एकदा उठायचं, झाडाची वाळलेली पानं खायची, यमुनेचं जल प्यायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी तपश्चर्या करायची. पुन्हा 3ऱ्या महिन्याला नियम कडक केला. नवमे नवमे हनी अभक्ष उत्तम श्लोक. पुन्हा फक्त यमुनेचं जल प्यायचं आणि पुन्हा तपश्चर्या करायची. 4था महिना लागला, यमुनेचं जल प्यायचं सोडून दिलं, फक्त वायू भक्षण करायचं. चतुर्थमपि वैमासम द्वादशे द्वादशे हनी वायू भक्षोजित श्वासो ध्यायन देवमधारयत. 4था महिना लागल्याच्या नंतर फक्त आणि फक्त श्वास घ्यायचा, तो पण किती दिवसातून? 12 दिवसातून. आणि 5वा महिना लागल्याच्या नंतर जो श्वास घ्यायचा आहे तो सुद्धा सोडून दिला, अवरोध श्वास केला आणि कठोर कठीण तप ध्रुव बाळ करत आहे 5वा महिना लागल्याच्या नंतर. आणि श्वास जो आहे, श्वास अवरोध केल्याच्या नंतर झालं असं की सगळ्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. सगळे चक्कर येऊन पडायला लागले, गडबडा लोळायला लागले. काय झालं काय झालं काय झालं काय झालं. वैकुंठामध्ये सगळे देव गेलेले. देव म्हणले घाबरू नका घाबरू नका. माझ्या छोट्याशा असणाऱ्या भक्ताने त्या ध्रुवाने श्वास अवरोध केलाय, त्याच्यामुळे ही असणारी सगळ्यावर परिस्थिती आहे. अहो देवा जा ना, लवकर भेट दे ना. देव म्हणले हो जाणारच आहे, आता भेटच देण्याची वेळ आलेली आहे. आणि भगवान परमात्मा त्या छोट्याशा असणाऱ्या ध्रुवाला भेट देण्याकरता निघालेले आहेत. निर्जन वनामध्ये ध्रुव बाळ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं त्या ठिकाणी भजन करतोय. सुंदर असं तप त्या ठिकाणी करतोय. आणि त्या ध्रुव बाळाच्या समोर सुंदर असणारे चतुर्भुज रूपधारी भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. पहा गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. राधे राणी सरकार की जय. जोरदार टाळी एकदा भगवंता करता, भगवंताचं आगमन होते पहा. चतुर्भुज रूपधारी भगवंत ध्रुवाला दर्शन देण्यासाठी तिथे प्रगट झाले. पण ध्रुवाचे जे नेत्र आहेत, डोळे बंद आहेत ध्रुवाचे. भगवान परमात्मा समोर उभेत उभेत. भगवान थांबा थांबा थांबा. भगवान परमात्मा उभे, पण ध्रुव काही डोळे उघडत नाहीये. भगवंताने विचार केला, अरे ध्रुवा डोळे उघड ना. अरे तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत मला काय काय मागितलं असतं. मी तुझ्या समोर उभा आहे तरी तुझं माझ्याकडे लक्ष नाही. समोर उभा राहा देवा, समोर उभा राहा थोडंसं. हे दृश्य पाहून सगळेजण हसायला लागले. पण देवाने विचार केला, ध्रुव डोळे का उघडत नाही? कारण अंतर्मनामध्ये तो मला पाहतोय. हृदयातली छटा जर दूर केली तो ध्रुव पटकन डोळे उघडत. भगवंताने ध्रुवाच्या हृदयात असणारी आपली छटा जी आहे ती बाजूला केली. पाण्यातून बाहेर मासा काढल्यावर जसा तडफडतो तसा ध्रुव तडफडायला लागला. पटकन डोळे उघडले तर हृदयातली छटा, हृदयातला देव बाहेर दिसायला लागला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. समोर भगवान परमात्म्याला पाहिलं. ध्रुव ताडकन उठला आणि उठल्याबरोबर ध्रुवाने भगवंताचं त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे.
ध्रुव भगवंताचं दर्शन घेतोय, पण काय बोलावं कळेना. एवढ्या लेकराला वेदाचं ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, कशाचं ज्ञान नाहीये. मग देवाने विचार केला, हा शाळेत नाही गेला, कशाचं ज्ञान नाही. आपला हातामध्ये असणारा शंख भगवान परमात्म्याने ध्रुवाच्या गालाला लावला, कपोल स्पर्श केला. आणि कपोल स्पर्श केल्याच्या नंतर योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत किल शक्तिधरस्वधाम्ना अन्योंच हस्तचवन श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सुंदर अशी स्तुती ध्रुवाने भगवंताची केली. देवा, माझ्या सुप्त असणाऱ्या वाणीला जागृत करण्याचं काम तुम्ही केलंय. देवा, तुमच्याकडे एवढी ताकद आहे. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. देवा, तुम्ही मला खऱ्या अर्थाने माझ्यावरती कृपा केली आणि हे सगळं तुझ्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. देव म्हणतात, ध्रुव माग, तुला काय पाहिजे. ध्रुव बाळ म्हणतं, मला नको काही. पण देव म्हणले, कशासाठी तपश्चर्या केली मला माहिती आहे. अरे राजाच्या मांडीवर बसण्यासाठी तपश्चर्या. अरे राजाच्या मांडीवर काय, मी तुला असं आढळ पद देतो. आणि आकाशामध्ये जो ध्रुव तारा चमकतो, तो आजही ध्रुवाच्या रूपाने आपल्याला दर्शन त्या ठिकाणी देतोय. सुंदर अशी ध्रुव बाळाची कथा परीक्षित राजाला श्री शुकदेव मुनींनी सांगितलेली आहे. आणि या ठिकाणी असणारा हा आपला जो चतुर्थ स्कंद आहे, तो पृथुचरित्र पुढे आलेला आहे आणि समाप्त होतो. उद्याच्या कथेमध्ये आपण पंचम स्कंदापासून सुरुवात करणार आहेत. जोरदार टाळ्या एकदा या झाकीसाठी झाल्या.